पंकज आहे का तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज गावदेवी मित्रमंडळ वाशिवली आणि ग्रामस्थ मंडळ वाशिवली यांनी शक्तितुऱ्याचा आज कार्यक्रम आयोजित केला आहे. तर खूप मजा येणार आहे. आज मयूर पण आत्ताच आलं आहे. मला तर वाटतं एकविरेला गेला होता. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला मी दाखवतो आज सर्व शक्तितुरा कसा असतो. आणि त्या सामन्याचा त्या कलेचा आपण संपूर्ण या भागातील प्रेक्षकांनी आनंद लुटत आहे. त्यासाठी थोड्याच वेळात हा इथला कार्यक्रम चालू होणार आहे. तरी जे नागप्रेमी असतील, आपल्याला मित्र भाविक पुस्तकप्रेमी असतील, त्यांनी त्वरित मंडपाचा आवाज घ्यायचा आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी नाच चालू होणार आहे. आणि विशेष म्हणजे या नाचाचे सौजन्य ते माझे मित्र आपल्या या परिसराच्या वाड्यातील हे शक्तितुऱ्याचे अध्यक्ष संदेश सालुंके. सुंदर गायक आहे, कमाल आहे, सर्व महाराष्ट्रामध्ये सुंदर गायक असेल आणि त्याला हरे माता नागमंडळ केवळी तालुका सुधाकर यांचा आयोजित केलेला आहे. मी सर्व महानुभावांना बंधूंना विनंती आहे की आपण या ठिकाणी नाचाचा आनंद लुटत आहे. थोड्या टाइमात नाच कार्यक्रम चालू होतो त्या ठिकाणी. हा बघा मित्रांनो, फोटोशूट पण चालू आहे इकडे. आता थोड्या वेळात शक्तितुरा चालू होणार. सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दोन्ही नाच हॅलो 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 चला वडगावमध्ये पण दान काट्यावर कुठल्याच्या वाडीला प्रत्येक जाहिरातीमध्ये माझं नाव आहे. का नाव टाकत्या माझा स्वभाव सुंदर आहे. मी कुणाला काय बोलत नाही, पण शाहीरावर माझं लक्ष असतं.
माता जिजाई माता अहिल्याबाई होळकर यांच्या पवित्र आणि पूज्य विचारांना प्रथम मी अभिवादन करते। तसेच आज या
अंधारात
कार्यक्रम करण्यासाठी सुसंधी दिली त्याबद्दल प्रथम आमच्या दोन्ही कलावंतांकडून आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि मी माझ्या या छोट्याशा कार्यक्रमास पहिल्या बारीला सुरुवात करतो। तत्पूर्वी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले तसेच आदिवासी समाजाचे जननायक बिरसा मुंडा क्रांतिकारक अशा या थोर क्रांतिकारकांना प्रथम अभिवादन करतो आणि मी माझ्या या छोट्याशा कोटी समा प्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कि गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा कि नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंत। काश्मीर मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यावर आपल्या हिंदू लोकांना समजून सगळ्यांना मारहाण करण्यात आलं त्या विषयावर एक सुंदर अशी प्रार्थना सादर करत आहे। तेव्हा ते आपले बांधव, आपले हिंदू बांधव आपल्या त्या लोकांना काय बोलत असतात की भारतीयवासी या ठिकाणी आमच्यावर आज संकट आलंय तर आम्हाला धावाने वाचवा, इथे आम्हाला गोळ्या झाडून मारण्यासाठी टपलेले आहेत। तर या प्रार्थनेतून ऐका। 22 एप्रिलला तो झाला मोठा तंगवाद, काश्मीर मधला पेहलगावातून आला तो आवाज, धावा धावा मावाचवा फुलते भारतवासी। पण त्या ठिकाणी त्या पाकड्यांची टोळी टपून होती या डोळ्या
राधा खोलून देते मला. या ठिकाणी बाईचे साधे असे गवळण होते आणि प्रेक्षकांना मनोरंजनासाठी मी थोडा खोलात जातोय, परंतु अर्थाचा अनर्थ करू नका. शब्द शब्द पटवून देणार आहे. माझ्या गवळणाला सुरुवात करत आहे. अस्मिता ताई लक्ष असावं. की तू माझी राधा मी तुझा कान आहे, नको मला वेड समजू मी लय शान आहे. आज तू माझी राधा आहेस लक्षात ठेव. अगं तू माझी राधा मी तुझा कान आहे, नको मला वेड समजू मी लय शान आहे. की नको मला वेड समजू मी लय शान आहे. आणि तुझ्या लोण्याच्या घागरीवर या रवीच्या दांड्याचा निशाण. की आलेली संधी मी सोडणार नाही, धोका ताई मोडणार नाही. की आलेली संधी सोडणार नाही. हात घालणार रवीचा दांडा मधात घुसळायची. आम्हा तशी गवळण म्हणले ना तर मला का पंचाला काय समजून नाही. आणि खरोखर आमच्या काकांचं कौतुक करावं तितकंच कमी. कारण कुठलाही कार्यक्रम असो, प्रत्येक कार्यक्रमाला ते समालोचनाचं फार सुंदर समालोचन असतंय. मी बऱ्याच ठिकाणी ऐकलंय. तसेच या ठिकाणी शर्यतीमध्ये सुद्धा कुठेही शर्यती असो, त्या प्रत्येक ठिकाणी आमच्या काकांचं सुंदर असं समालोचन होत असतंय. पुन्हा एकदा त्यांचं कौतुक करावं तितकंच कमी. आणि या ठिकाणी शक्तिवाले गायिका सौ हर्षली भोईर, तिच्याने माझे बरेच कार्यक्रम सुद्धा झाले, जवळजवळ 20-25. त्या सुद्धा या ठिकाणी गावदेव मित्रमंडळाचे सदस्य आणि आमचे अध्यक्ष. आता दुसरी वारीला सुरुवात होत आहे. तर मित्रांनो आता दुसऱ्या वारीला सुरुवात झाली शक्तिवाल्यांची.